नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल एका मॅडमची कमेंट आली होती, सर आत्तापर्यंत तुम्ही सर्व व्हिडिओ टाकले, असा अभ्यास करावा तसा अभ्यास करावा, सिलेबस असा असतो, त्यानंतर BEd झाल्यानंतर काय संधी आहे, DEd झाल्यानंतर काय संधी आहे, TET पास नंतर काय संधी आहे, टेटमध्ये मार्क कसे मिळवावे, मागचा रिझल्ट आपला कसा आहे, या बाबतच्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. पण कालची एक कमेंट काळजालाच भिडली, पण सर सेल्फ स्टडी कशी करायची याबद्दल त्यांनी मला जो काही प्रश्न विचारला तो त्या प्रश्नावर आपण आज खास आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये असा व्हिडिओ नाहीच पाहिला असेल, असा व्हिडिओ आपण आज अपलोड करत आहोत मित्रांनो. चला तर मग मित्रांनो आपण पाहू सेल्फ स्टडी करत असताना काय करणं गरजेचं आहे. तुम्ही परीक्षा कोणती देत आहे? TAIT. आता मी पार बुडापासून ते शेंड्यापर्यंत जातो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. TAITचं जर कॉम्पिटिशन विचारात घेतलं, मागच्या परीक्षेमध्ये 2,16,000 लोकांनी परीक्षा दिली. म्हणजे साधारणपणे कॉम्पिटिशनमध्ये 2 लाखच लोक होते. ओके, 2 लाख 16,000 असे आहेत की 2, 5, 10, 200 पैकी एक 20-25 मार्क पडणारे लोक आहेत. 200 पैकी म्हणतोय, ठीक आहे. त्यामध्ये जागा जर विचारात घेतल्या 21,000 पदसंख्या आहे. किती संख्या आहे? 21,000 संख्या भरली गेलेली आहे. म्हणजे भरण्याचं नियोजित आहे. 16,000 भरली पण आहे. TAIT एक्झाम मध्ये साधारणपणे 15,000 जागा येण्याची शक्यता आहे मित्रांनो. किती? 15K एवढ्या जागा येण्याची शक्यता आहे. आता मित्रांनो दुसरा मुद्दा सांगतो. 21,000 पदसंख्येमध्ये 2 लाख विद्यार्थ्यांमध्ये 50% पेक्षा जास्त गुण मिळालेली किती लोक आहेत ते सांगतो. म्हणजे 100 गुण पेक्षा जास्त गुण मिळाले फक्त 31,000 लोक आहेत. किती लोक आहेत? 31,000 लोक. मग मित्रांनो अभ्यास करण्याचा टक्काच कमी आहे. ॲक्च्युअलमध्ये मेरिटमध्ये बसायचा टक्काच कमी आहे. आणि आतापर्यंत विचार जर केला 80-90चे सुद्धा लोक लागलेत, 120 वाले सुद्धा घरी बसलेत. म्हणजे याचं कारण काय? परीक्षे पद्धतीतील स्पर्धा असेल, परीक्षा पद्धतीतील अभ्यासक्रमामधील त्रुटी असतील, परीक्षा पद्धतीतील ज्या काही अभ्यासक्रम आपल्याला नवीन असेल, अशा बऱ्याच त्रुटी आहेत. आणि तो तुम्हाला अभ्यास करत असताना, सेल्फ स्टडी करताना तुम्हाला तो लक्षात येणं सुद्धा गरजेचं आहे. सेल्फ स्टडी करता आलं, तुम्हाला त्यातला अनुभव असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा सिलेबस ॲक्च्युअल काय आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही एखादं मराठीचं पुस्तक बाजारातून आणलात आणि तेच वाचत बसलात दिवस रात्र, किंवा एखादी मार्गदर्शक पुस्तक आणलात आणि त्याला वर्षभर तेच चालत राहिलात, असं नाही चालणार. कारण इथे स्पर्धा आहे मागच्या पेपरचा, म्हणजेच 2017च्या TAITचा, 2022च्या TAITचा, 2010च्या CETचा, ज्या काय याचा विचार करून परीक्षेचं स्वरूप काय आहे, परीक्षा 200 गुणाची 2 तासामध्ये कशी क्रॅक करायची, परीक्षेमध्ये मार्क किती मिळवायचे, कोणत्या गटात बसणं गरजेचं आहे, हे क्लासच्या माध्यमातून होत असतं मित्रांनो. तुम्ही टचमध्ये राहता, ठीक आहे. आणि त्या पलीकडे जाऊन जर या सर्व प्रक्रिया तुम्हाला माहीत असतील तर सेल्फ स्टडीच्या बाबतीत एक गोष्ट आवर्जून सांगतो. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या गोष्टी पटत असतील तर मला कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये तुमच्या काय अडचणी असतील तर नक्की सांगा, त्यावर सुद्धा आपण सोल्युशन काढणार आहोत. आपली क्लासची सुद्धा माहिती देतो. आपला क्लास मित्रांनो साधारणपणे आत्ता 8 मार्च पासून चालू झालेला आहे. आणि तुम्हाला जर हवा असेल तर हा संपर्क क्रमांक आहे, हा संपर्क व्हॉट्सअप क्रमांक आहे. तुम्हाला टाइम टेबल वगैरे व्हॉट्सअपवर मिळून जाईल. त्या क्लाससाठी तुम्हाला लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड, तसेच नोट्स व संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यासाठी हा संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. दुसरा मुद्दा आहे सेल्फ स्टडी करताना कशा पद्धतीने केला पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या, सिलेबस डोळ्यासमोर ठेवा, अभ्यासक्रम तुम्ही कायम डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं अभ्यासक्रम समजून घ्या. समजून घेणं गरजेचं आहे, अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम म्हणतोय, अंडरस्टँड करून घ्या अगोदर. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही बुक्स लिस्ट आम्ही टाकतच असतो वेळोवेळी, बुक्स लिस्ट तुमच्याजवळ प्रॉपर असणं गरजेचं आहे. त्यानंतर अभ्यासाला घ्या. आणि स्टडीसाठी साधारण 5 तास तरी तुम्हाला स्टडी करावा लागेल स्वतःला. आणि जिथे आडाल तिथे तुम्हाला सांगायला कोणी व्यक्ती नसतं, त्यावेळेस तुम्ही त्या स्टडी तिथं स्टॉप करता. किती? तो स्टडी तिथं स्टॉप करता. आता मेरिट कमी लागण्याचे सुद्धा एक कारण आहेत. याच्यामध्ये या DEd BEd करणाऱ्यांचा टक्का जर बघितला, 95% महिला आहेत, 5%च पुरुष राहिलेले आहेत. 5%च पुरुष आहेत. साधारणपणे 2 लाखामध्ये
सव्वा लाख ते 1.5 लाखच्या आसपास म्हणता येईल महिलांनी या TAIT 2022 दिलेली आहे. 2022 स्टडी TAIT कोण दिली? महिलांनी दिलेली आहे. हायेस्ट वाली सुद्धा महिला आहे आणि लोएस्ट मधला सुद्धा एखादा पुरुष आहे. मित्रांनो, तुलना करत नाही, तुम्ही मागची TAIT 2022 ची लिस्ट काढून बघा. 100+ लोक, फक्त 31,000 लोकांना 100+ मार्क घेता आलेले आहेत. म्हणजे या परीक्षेमध्ये सेल्फ स्टडी करा किंवा कुठलाही स्टडी करा, ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून स्टडी केला तर तुम्हाला हे 100चा तरी आकडा गाठणं शक्य होणार आहे. आणि 100+ मार्क म्हणजे तुमचं सिलेक्शन आहे, लक्षात घ्या, सिलेक्शन आहे. आणि ते तुमच्या पॅटर्ननुसार अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. पॅटर्न तुम्हाला पॅटर्ननुसार, जर समजा भविष्यामध्ये एखाद्या परीक्षेने जर सरकारच्या मनात आलं, नवीन पॅटर्न सुद्धा आणू शकतात, पण याच्यामध्ये अजिबात चेंज होणार नाही. लक्षात घ्या, 40% बुद्धिमत्ता घटक तुम्हाला असावाच लागेल, असणारच, कारण बौद्धिक चाचणी स्पर्धा परीक्षेमध्ये कुणालाही टाळता आलेली नाही आणि त्याच्यावर तुम्हाला काम करावंच लागणार आहे. म्हणजे 80 मार्क तुमचे या बुद्धिमत्ता या घटकावर असणार आहेत. आणि जे काही तुमचे 30 मार्काचं अंकगणित आहे, म्हणजे 80 + 30 बरोबर 110 मार्क हे तुम्हाला गणित बुद्धिमत्ताच्या बाबतीत मिळवायचे आहेत. आणि तो सराव तुम्हाला सेल्फ स्टडीमध्ये थोडासा कमजोररित्या होऊ शकतो. ठीक आहे, होत नाही असं म्हणत नाहीये, तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाऊ नका, होणार पण कमजोररित्या. जर एखादं गणित आडलं, समजा एखाद्या गणिताची ट्रिक्स माहित नाही, एखादी बुद्धिमत्ता कशी सोडवावी माहित नाही, त्यावेळेस आपल्या क्लासचा फायदा तुम्हाला होत असतो. सेल्फ स्टडीमध्ये आपण मध्येच कुठेतरी लिंक सोडतो, बरोबर, किंवा परीक्षा आल्यानंतरच अभ्यासाला लागतो. पुस्तकांची लिस्ट प्रॉपरली आपल्याला कशी हँडल करायची ते सुद्धा माहीत नसतं. त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो क्लास लावणं त्यावेळेस बेटर ठरत असतं. दुसरा मुद्दा आहे, तुम्हाला सेल्फ स्टडी करत असताना कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे? तुमचं बेसिक स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, पहिला मुद्दा काय? बेसिक स्ट्रॉंग होणं, म्हणजे बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या पॅटर्न पर्यंत स्वतःला जाता येत नाही. दुसरा मुद्दा, बेसिक गोष्टी झाल्या त्यानंतर तुम्हाला स्मार्ट वर्क करायचे. याच्यामध्ये स्मार्ट वर्क, SW, स्मार्ट वर्क करत असताना तुम्हाला ज्या गोष्टी परीक्षेमध्ये येतात याचा अंदाज घेऊन त्या गोष्टी परफेक्ट करत स्टेप बाय स्टेप पुढे जायचे. त्यानंतर तिसरा मुद्दा, एक्झाम ओरिएंटेड, मागच्या परीक्षेचा एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणे. मागच्या परीक्षेचा आढावा घेऊन मागच्या प्रश्नपत्रिका 2017च्या प्रश्नपत्रिका सुद्धा अवेलेबल आहेत मार्केटला. त्या प्रश्नपत्रिका कशा विचारल्या होत्या, कोणत्या घटकावर प्रश्न विचारले होते ते करणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा, आता मी अभ्यासक्रमाच्या बाबतीत बोललो. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मागच्या पेपरमध्ये समजा तुम्हाला बैठक व्यवस्थावर प्रश्न आहे, टॉपिक लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये एका पेजवर. त्यानंतर वयवारीवरला प्रश्न आहे, टॉपिक लिहून ठेवा. त्यानंतर स्मार्ट स्टडी करत असताना घड्याळवरला प्रश्न आहे, टॉपिक लिहून ठेवा. ते जे टॉपिक तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकेत मिळालेले आहेत ते सर्व टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. हे सेल्फ स्टडीमध्ये जाणून घेऊन तुम्हाला ते टॉपिक कंप्लीट करायचे आहेत, तरच आपला सेल्फ स्टडी परिपूर्ण दिशेने जातोय असं लक्षात राहील. ठीक आहे, क्लासच्या माध्यमातून तर आम्हाला माहितीच आहे, आम्हाला करणंच गरजेचं आहे की तुमच्याकडून स्टडी त्या टॉपिकचा करणं, रिझल्ट देणं गरजेचं आहे. रिझल्टच्या बाबतीत तुम्हाला ते मटेरियल देऊन रिझल्ट काढणं सुद्धा गरजेचं आहे. आम्हाला आमचं नाव मोठं करणं, आमचं अजून चॅनल मोठं व्हावं, अजून आम्हाला याच्यामध्ये भर टाकता यावं, आम्हाला आमचं समाजामध्ये अजून चांगलं नाव यावं, यासाठी ती मेहनत आम्ही क्लासच्या माध्यमातून घेत असतो. याच्यामध्ये दुसरी कोणतीच गोष्ट नसते मित्रांनो. सर्वात मोठं यश आणि सर्वात मोठी गुरुदक्षिणा म्हणजे आमचा विद्यार्थी कोणत्याही वयात असला तरी, गॅपमध्ये असला तरी, तो येणाऱ्या काळामध्ये चमकला पाहिजे, क्लासचा रिझल्ट चांगला आला पाहिजे, भविष्यामध्ये आमचं क्लासमध्ये सुद्धा सातत्य असलं पाहिजे. या दृष्टीने आम्ही हा प्रोग्राम राबवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षामध्ये म्हणजे 2022 मध्ये साधारणपणे 1200+ विद्यार्थी माझे शिक्षक झालेले आहेत. हे मी ठाम सांगतो. माझ्याकडे त्यावेळेस कॉम्पिटिशनच्या तुलनेमध्ये त्यावेळेस कुणाचे क्लास नव्हतेच.
आणि जे काही माझ्याकडे विद्यार्थी होते त्यांना एकदम परफेक्ट दिलेलं आहे. जर तुमच्या आजूबाजूला शिक्षक लोक असतील तर त्यांना विचारायचं आहे गुरु अकॅडमीचं तुम्हाला कसं मार्गदर्शन लाभलं ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतील, विश्लेषण करून सांगतील. जे काही तळमळीने आपण जे हा प्रोग्राम राबवतो त्याच्यातून फळ हे निश्चितच मिळत असते मित्रांनो. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, सेल्फ स्टडीवाल्याने फक्त सेल्फ स्टडीचं जे सांगितलंय ते नक्की घ्या. तुम्हाला क्लास लावण्याची इच्छा नसेल तरी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये सेल्फ स्टडीमध्ये त्या गोष्टी नक्की पाळा, तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. अजूनपर्यंत आत्तापर्यंत जे काही तुम्ही आमच्यावर प्रेम दाखवलेलं आहे त्याबद्दल मी सदस्य ऋणी. अजून तुम्ही का आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. अनेक सोशल मीडिया आहेत, आपले कॉलेजचे ग्रुप आहेत, त्या कॉलेजच्या ग्रुपवर सेल्फ स्टडी TIT एक्झामची कशी स्टडी करावी या माध्यमातला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.